आपकी अदालत मध्ये लाईफस्टाईल कोच संन्यासी गौर गोपाल दास यांच्यावर आरोप आहे की हे लोकांना भरकटवतात। आता गौर गोपाल दासजी, मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो। आपल्या इथे हनुमानजींना महाबली असं म्हटलं जातं। अशी मान्यता आहे की ते शक्तीचे स्रोत आहेत। आणि तुम्ही म्हणता की हनुमानजींना डिप्रेशन आलं होतं। तुम्ही म्हणता की हनुमानजींना आत्महत्या करण्याबद्दल विचार केला होता। महाबली हनुमानजींना असं मी नाही दर्शवलं आहे, असं वाल्मिकी महर्षींनी दर्शवलंय। वाल्मिकी महर्षींनी या गोष्टीला लिहिलेलं आहे संस्कृत श्लोकांमध्ये की हनुमानजी जेव्हा बसले होते, सीता सापडली नव्हती। जागोजागी सीतेला शोधलं, सीता कुठेच नाही सापडली। तर बसलेले होते, नाराज झाले होते, डिप्रेस झाले होते। का? कारण इतका प्रयत्न केल्यानंतरही, इतकी ताकद लावल्यानंतरही जे पाहिजे होतं ते मिळालं नाही। काय आपल्याला नाही होत असं? इतके प्रयत्न करतो, इतकी मेहनत करतो, रगडून काढतो स्वतःला, सीता नाही भेटली। हनुमानजी बसले तिथे आणि नाराज झाले होते। विचार केला की आता मी आत्महत्या केली पाहिजे। माहितीये का? कारण कोणत्या तोंडाने जाऊ प्रभू श्रीरामांजवळ, कोणत्या तोंडाने जाऊ सुग्रीव जवळ, ज्यांनी हे कार्य माझ्यावर सोपवलं होतं? कोणत्या तोंडाने जाऊ माझ्या आईवडिलांजवळ, ज्यांनी इतका पैसा लावला माझ्या इंजिनिअरिंग मध्ये? कोणत्या तोंडाने जाऊ आणि सांगू माझ्याने हे होत नाहीये? कोणत्या तोंडाने जाऊ माझ्या कुटुंबासमोर? जात असतो आपण सगळे त्यातून। आणि मी सांगू तुम्हाला, महाबली हनुमान हे नेहमीच महाबली राहतील। कसली कमी थोडी आहे त्यांच्यात, नेहमीच महाबली राहतील। पण महाबली यासाठी नाहीयेत कारण केवळ पर्वत उचलला ते तर ठीक आहे हो। महाबली यासाठी आहेत कारण स्वतःला उचललं। पर्वत तर कोणी उचलू शकतो, स्वतःला उचलणं हे महाबलीचं काम आहे। तेव्हा जेव्हा असेच बसलेले, तेव्हा विचार केला, माझा जीव गमावून काय मला प्राप्त होईल? मग प्रयत्न करेन तर होऊ शकतं अजून एक ट्राय मी करू शकतो। जेव्हा असा विचार केला ना, आणि आत्महत्येचं वर्णन पण आहे की कसं मरू, समुद्रात उडी मारून मरू, आग लावून मरू, हा संस्कृत श्लोक आहे हो, ही माझी कहाणी नाहीये, मी कोणालाही भरकटवलेलं वगैरे नाहीये। आणि तेव्हा असे डोळे उघडले आणि दिसली की अशोक वाटिकामध्ये मी शोधलं नाहीये, समोरच तर आहे अशोक वाटिका। आणि जेव्हा तिथे गेले तेव्हा सीता सापडली। हे वाल्मिकी महर्षींचं लिखित आहे, मी कोणतीही गोष्ट बनवून नाही सांगितली। बघा, तुम्ही लोकांना म्हणता की बरोबर आणि चुकीच्या फंद्यांमध्ये पडू नका। जी, दर्द मिले हैं काफी मगर हमने मुस्कुराना नहीं छोड़ा। दर्द मिले हैं काफी मगर हमने मुस्कुराना नहीं छोड़ा। ख्वाब टूटे हैं कई फिर भी हमने जिंदगी से मुंह नहीं मोड़ा। रास्ते रास्ते मुश्किलों से भरे हैं, रास्ते मुश्किलों से भरे हैं फिर भी हमने चलना नहीं छोड़ा। जिंदगी के इन सारी मायूसियों और उतार चढ़ाव में हमने अपनी उम्मीदों से नाता नहीं तोड़ा। तुम्हाला माहितीये, जर अपेक्षांसोबत संबंध तोडले तर निराशा सगळ्यात जास्त होते। When we lose hope is when we think of giving up our life. तुम्ही म्हणता की दारू नका पिऊ। हो, तुम्हाला काय माहितीये की दारूमध्ये काय असतं? एक दारुडा भरपूर दारू पिऊन मंदिरासमोरून जात होता आणि त्या दारुड्याने मंदिरात पुजारींना विचारलं, सांगा सगळ्यात मोठा कोण? तर पुजारीने म्हटलं, सगळ्यांमध्ये मंदिर मोठं। तर म्हटलं की मंदिर मोठं, मग ते धरतीवर कसं काय? तर पुजारीने म्हटलं की धरती मोठी। जर धरती मोठी तर मग ती शेषनागावर कशी काय? तर ते म्हणाले की बाबा शेषनाग मोठा। तर म्हटलं नाग मोठा, तर शिवजींच्या गळ्यात कसा काय तो? तर म्हणाले बाबा शिवजी मोठे। शिवजी मोठे तर कैलासावर कसे काय उभे? तर म्हणाले कैलाश मोठा रे बाबा। तर म्हणाला कैलाश मोठा तर हनुमानजींच्या हातावर कसा? तर मग हे जे पुजारी आहेत ते फ्रस्ट्रेट होत चालले होते। तर म्हणाले तू बोल बाबा, सगळ्यात या संसारामध्ये या जगामध्ये कोण मोठं? तो म्हणाला या जगामध्ये तर तो मोठा जो एक पूर्ण बाटली संपवून पण 2 पायांवर उभा। हा जो जोक आहे तो दुसरा वाला आहे जो आमचा संपूर्ण व्हायरल झाला होता। यामागे देखील मी काहीतरी मुद्दे मांडले होते। म्हणतातच ना कि नशा शराब में होता तो नाचती बोतल। बरोबर बरोबर, मी पण एक शेर ऐकव सर। जी,
तौहीन न कर शराब को कड़वी कहकर, तौहीन न कर शराब को कड़वी कहकर, जनाब जिंदगी के तजुर्बे उससे भी ज्यादा कड़वे होते हैं. आता तुम्ही प्यायली असेल तर मला माहित नाही. नाही जी, आतापर्यंत स्पर्श नाही केला आणि स्पर्श करायचा हेतू देखील नाहीये. एक संस्कृतमध्ये श्लोक ऐकवतो तुम्हाला, खूप चांगलं सुभाषित होतं, वाचलं होतं कधीतरी. नैवं पश्यति जन्मांधः कामांध नैव पश्यति, मदोन्मत्त न पश्यन्ति, अर्थी दोषम न पश्यति. याचा अर्थ नैवम पश्यन्ते जन्मांध म्हणजे जो जन्मताच नेत्रहीन आहे तो बघू शकत नाही, फिजिकली बघू शकत नाही. कामांधो नैव पश्यती, जो कामवासनेने खूप पछाडलेला आहे तो देखील समोरच्याला बघू शकत नाही. तो कोणालाही आदराच्या दृष्टीने नाही पाहू शकत, त्याची दृष्टी दूषित आहे, तो बघू शकत नाही योग्य गोष्टीकडे. अर्थी दोषम न पश्यती, ज्याला कोणत्याही परिस्थितीत फक्त पैसा कमवायचा आहे तो दोष नाही बघत की चुकीचं करू की योग्य करू, काही करायला तयार आहे. पण चौथा सगळ्यात मोठा जो आहे, मदोन्मत्ता न पश्यती, ज्याला चढलेली आहे ना, ज्याला नशा चढलेली आहे तो देखील बघू शकत नाही. दारूच्या नशेपेक्षा सगळ्यात मोठी नशा आहे अहंकाराची नशा, अहमपणाची नशा. माहितीये का? कारण दारू पिणाऱ्याची नशा एका रात्रीत उतरून जाते. ज्याला अहमपणाची नशा चढली आहे, समोर त्याच्यापेक्षा मोठे मोठे उस्ताद बसलेले आहेत, पण तो नेत्रहीन झालाय, तो बघू शकत नाही माझ्यापेक्षा मोठे कोण आहे. त्याला वाटतं की मीच सगळ्यात मोठा आहे. आणि याचसाठी ना ते जे आहे ना एक मस्त खूप छानसं, कलौराएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले, कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे, मशरूफ जमाना मेरे लिए, क्यों वक्त अपना बर्बाद करे. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है. उद्या माझ्यापेक्षा चांगलं बोलणारे येतील, उद्या याच्यापेक्षा चांगले ऐकणारे येतील. कोणत्या गोष्टीचा गर्व करून बसलोय मी? तर या नशेपासून मला सावधान राहायचं आहे हो. ही बाकीची नशा तर मी करणार नाही. आणि कधी कोणालाही मी म्हटलेलं नाही की प्या किंवा नका पिऊ. कधी नाही म्हटलंय मी, कधी नाही असं म्हटलंय. फक्त ही गोष्ट नक्की सांगेन की आत्मशांती जेव्हा आतमधून काहीतरी शोधायला लागाल तर बाहेरच्या रस्त्यांची गरज नाही पडणार. पण ही नशा, अहंकाराची नशा, ही उतरवणं खूप कठीण आहे. तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू दे. तुम्ही सगळे प्रार्थना करत राहा की या नशेमध्ये आम्ही चक्काचूर नको व्हायला. तुम्हाला कधी राग येतो? हो तर नक्कीच येतो, का नाही येणार? मी माणूस आहे. मी ऐकलं की न्यूयॉर्कमध्ये कोणीतरी तुम्हाला तोंडावर म्हटलं की तुम्ही नाटकीपणा करता. हो, बघा, राग येणं अगदी सरळ आहे ना. तुमच्यापैकी किती लोकांना राग येतो? अरे थँक्यू हा. एका महिलेला तिच्या नवऱ्याने विचारलं की तुला ना माझ्यावर खूप जास्त राग येतो ना, तर तो राग काढण्यासाठी तू काय करतेस? तर ती महिला म्हणाली मी टॉयलेटचं कमोड साफ करते. तर नवरा म्हणाला की टॉयलेटचं कमोड साफ केल्याने माझ्यावरचा राग कसा काय निघतो? तर म्हणाले की नाही, तुमच्या टूथब्रशने साफ कर. तर पुढच्या दिवशी थोडे स्पेशल इफेक्ट्स तुमच्या, सॉरी हा. पण मी एक गोष्ट शिकलोय, रिॲक्ट केल्याने तर परिस्थिती सुधारणार नाहीये ना. तर विचारपूर्वक आपला रिस्पॉन्स देणं खूप गरजेचं आहे. थोडा वेळ द्या. जेव्हा डोकं गरम असतं तेव्हा तुम्ही काही ना काही बोलून बसाल, करून बसाल. थोडा वेळ द्या त्यासाठी. डोक्याला शांत होण्यासाठी थोडा वेळ द्या. जेव्हा त्याने मला शिवीगाळ केली होती, येऊन काही ना काहीतरी बोलला होता, नाटकीपणा करतो बोलला, मी सगळ्यात आधी माझ्या डोक्यामध्ये म्हटलं की बघ बाबा, याने म्हटलं तर आहे. मी स्वतःला विचारलं यात काही खरेपणा आहे का? कारण जर फीडबॅकमध्ये खरेपणा आहे तर सुधारावं तर लागेल ना. कोणी जर मला येऊन म्हणेल त्या फीडबॅकमध्ये जर खरेपणा असेल तर मी सुधारलं पाहिजेच ना. तर सगळ्यात आधी मी स्वतःला ही गोष्ट विचारली. मग दुसरं मी म्हटलं, खरेपणा तर वाटत नाहीये हा जे काही म्हणतोय त्यात. अच्छा, खरेपणा तर वाटत नाहीये ना. तर प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम त्याचा आहे. मित्रांनो, जेव्हा तो रागात येऊन काहीतरी असं म्हणतो ना, तुम्ही विचार करा तो किती अनहिल्ड आहे आतमधून. कोणाला हिलिंगची गरज आहे, कोणाला समजण्याची गरज आहे. कित्येकदा समोरच्याला हिलिंगची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रॅक्टिकली
केवळ हिलिंग करून नाही चालणार, प्रार्थना करून प्रॅक्टिकली पण डील करावी लागते. एक वेळची गोष्ट असेल तर सोडून दिलं जाऊ शकतं. सारखं सारखं होत असेल ना मित्रांनो, तर सोडलं नाही पाहिजे. तर तुम्ही कुठे हाताळत आहात? इस्कॉनच्या लोकांना बांगलादेशमध्ये मारलं जात आहे. इस्कॉनची मंदिरं जाळली जात आहेत. तुम्ही तर काहीच बोलत नाही आहात. हो, आज प्लॅटफॉर्म मिळत आहे, बोलेन मी नक्कीच. हो ना? बघा, मी तुमच्यापैकी किती लोकांची भांडणं झाली आहेत? अरे थँक्यू. तुमच्यापैकी किती लोक लग्न झालेले आहेत त्यांची भांडणं झाली आहेत? थँक्यू. आणि किती जणांचं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत भांडण झालं? रोज. थँक्यू. हे बघा, रोज रोज बोलतायत. मी कित्येकदा म्हणतो लग्नाच्या पहिल्या वर्षी ना नवरा बोलतो, बायको ऐकत असते. लग्नाच्या पहिल्या वर्षात नवरा बोलतो, बायको ऐकत असते. दुसऱ्या वर्षी बायको बोलते, नवरा ऐकत असतो. तिसऱ्या वर्षी दोघे बोलतात आणि शेजारचे ऐकत असतात. इतके ओरडत आणि किंचाळत असतात भांडण करता करता. बघा, कॉन्फ्लिक्ट म्हटलं नाहीये मी. छोट्या छोट्या घरापासून ते देशांपर्यंत भांडण चालू आहेत. आणि मी नेहमी म्हणतो, कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे याच्या फंद्यामध्ये पडण्यापेक्षा जास्त काय योग्य आहे आणि काय चुकीचं आहे ते बघणं जास्त गरजेचं आहे. आपण कोणच्या फंद्यामध्ये पडतो आणि कायला विसरून जातो. अन्याय जिथे पण होत असेल, अन्यायाच्या विरुद्ध आवाज तर उठवलाच पाहिजे. डोंट टॉक अबाउट हु इज राईट अँड हु इज रॉंग. टॉक अबाउट व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. इज व्हायलन्स राईट? इज किलिंग राईट? इज टेकिंग अवे पीपल्स राईट्स राईट? नो. तर मी का बोलू कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे? सगळं जग नाही पाहणार की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, डोंट गो बाय हू, गो बाय व्हॉट. आणि जेव्हा तो अन्याय होत आहे ना, त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. मी नेहमी म्हटलंय, सतत सांगत असतो मी, द वर्ल्ड डझंट सफर बिकॉज ऑफ द व्हायलन्स ऑफ बॅड पीपल. द वर्ल्ड डझंट सफर ॲज मच बिकॉज ऑफ द व्हायलन्स ऑफ बॅड पीपल. द वर्ल्ड सफर्स बिकॉज ऑफ द सायलन्स ऑफ गुड पीपल. राईट? म्हणूनच चांगल्या माणसांनी अजिबात शांत राहू आणि शांत